नाही ते या ताईंनी त्या दिवशी सांगितलं होतं की न्याय देण्यासाठी आपण यावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि शेवटी काय असतं बघा, आपण ज्यावेळेस या राज्यात, या देशात, या लोकात, या गावात त्यावेळेस वावरतो, त्यावेळेस न्याय मागितल्याच्या नंतर आपण न्याय देण्यासाठी उभा राहिलं पाहिजे. या मताचा मी आहे आणि मी तसं काम पण करतो. 21 महिने झालेले आहेत या प्रकरणाला, अजूनही आरोपी निष्पन्न नाहीये. पोलीस प्रशासन नेमकं काय करते समजत पण नाही. मला हे कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब नेमकं करतायत काय, की इतकी क्रूर जर हत्या झाली तर ही कळाल्याबरोबर तुम्ही याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. जर स्टेटमेंट देताना यांचा एक बांधव सांगतोय की खून केला आणि खून केल्याच्या नंतर त्याचा मांस नेऊन टेबलावरती ठेवला, तर या क्षणाला मुख्यमंत्र्यांना वाटायला पाहिजे होतं की या राज्यातली लेक बाळ आमची आहे, लवकर ऍक्शन घ्या आणि यांना वडीत आणा बांधून, या आरोपींना ठेवू नका. या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जाणं गरजेचं होतं, परंतु ते काय गेले नाहीत मला माहित नाही. गुंडाच्या जीवावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब राजकारण होत नाही. ज्यावेळेस तुम्ही न्याय देता त्यावेळेस सहानुभूतीची लाट तुमच्या बाजूने उभा राहते आणि त्या लाटेतून तुम्हाला सत्ता हस्तगत करता येते. असे गुंड वापरून सत्ता कधी हस्तगत करता येत नाही. जर असं एक घर जर तुमच्या विरोधात जायला लागलं तर राज्यातले 13-14 कोटी जनता तुमच्या विरोधात गेलेली तुम्हाला माहित पण होणार नाहीये. म्हणून आमची विनंती की 25 तारखेला या परळीच्या गावकऱ्यांनी रास्ता रोको ठेवलाय. मुख्यमंत्री साहेबाला मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणानं या मुंडेताईच्या घरातूनच जाहीरपणानं आवाहन करून सांगतो की त्यांची SIT आणि CIDची मागणी ती तातडीनं या 25 तारखेच्या रास्ता रोकोच्या आत गठीत करा आणि आरोपी अटक करा, अशी एक त्यांची मागणी. ती पण या 25 तारखेच्या आत तुम्ही मंजुरी द्या, त्याला मान्य करा. ती SIT CID दोन्ही गठीत करा. नाही केली तर नाविलाजानं आम्हाला जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे. आणि या जिल्ह्यात जर एकदा आमच्या डोक्यात जर घुसलं की तुम्ही आमच्यावर अन्याय करणारे, स्वर्गीय महादेव मुंडे भैयाला न्याय देणार नाहीत, तर जिल्हा कायमस्वरूपी बंद करण्यात, कोपऱ्यात सुद्धा कोणत्याच राजकीय नेत्याला जिल्ह्यातले आम्ही येऊ देणार नाहीत. पुन्हा जिल्हा आरोपी अटक होईपर्यंत कडक बंद राहणार आहे, हे मात्र करतो. आणि वेळ पडली तर राज्य सुद्धा बंद करून टाकेल. मग डेड बॉडी शेजारी असणाऱ्या जे तपास अधिकारी होते त्यांच्यावर वारंवार संशय व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, आमचा अंत बघू नका. आणि मी जर एखाद्या मॅटरमध्ये घुसलो तर तुम्हाला चांगलं माहिती आहे मी मॅटरचं काय करतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांना न्याय देण्यासाठी जो त्याच्यामध्ये PI, EPI आणि तपास अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांच्या कॉल डिटेल घ्या. आता याच्यातला एकही सुटता कामा नाही. तुम्ही कामाला लागा, नसता तुम्हाला पश्चाताप येईल. या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करू शकतो आणि त्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सरकारला आहे. एकदा मी आंदोलनात उतरल्यावर काय होतं, म्हणून कॉल डिटेल सगळ्या अधिकाऱ्यांचे घ्या, ज्यांनी निवेदन दिलं असेल. नसेल तर हे 2 दिवसात तुम्हाला पुन्हा पोहोच करतील की कोण कोण आरोपी अटक करायचेत आणि कोणाकोणाचे शिडीआड काढायचेत, काय परिस्थिती आहे, हे सगळ्याबद्दल ते एखादं पुन्हा निवेदन देतील. आणि मुख्यमंत्री साहेब, मला एक इथं आल्याच्या नंतर खूप वाईट वाटलं. इतकं हताश झालंय कुटुंब. नवऱ्याचं मांस मारल्याच्या नंतर सुद्धा टेबलावर नेऊन ठेवलंय. ती माऊली जर तुम्हाला वेळ मागती, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर 5 मिनिटं वेळ द्यायला नाहीये, तर याचे सुद्धा परिणाम वाईट होतील. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही या कुटुंबाला तातडीनं वेळ द्या. मी आता त्यांच्या वैडीला त्यांनाही बोलतो थोड्या वेळात, कारण या मॅटर बद्दल मी सगळी त्यांना आता माहिती विचारणार आहे आणि मी या मॅटरच्या मागे लागलो. आता या प्रकरणात आपण बघायला गेलो तर 8 वेळेला जे तपास अधिकारी बदललेले, म्हणजे काय होतं की तपास पुढे जातो, तपास अधिकारी बदलला जातो. भैया पुन्हा तिथंच येतोय आपला विषय. तुम्हाला नेमक्या गुंड सांभाळायचे आहेत का सामान्य जनता तुमच्या पाठीशी, जी तुम्हाला उच्च स्थानावर बसवती, निवडून देते आणि पदावर बसवती, जनता पाहिजे का तुम्हाला गुंड पाहिजेत, याचा विचार अगोदर या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी करायचा, दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून करायचा, आणि तिसरे म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करायचा. आता लोकांना न्याय द्यायचा आहे की नाही. तुम्हाला द्यायचा नसेल तर लोक न्याय खेचून घेते आणि त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून तुम्ही यांच्या 25 तारखेला रास्ता रोको आहे. 25 तारखेच्या आत आरोपींना अटक करून SIT CID सगळ्या नेमून घ्या.
आणि त्यांनी वेळ जर मागितलाय त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐकून घ्या. एकीकडे सांगितलं जातंय की आरोपी निष्पन्न होत नाहीयेत आणि एकीकडे बाळा बांगर स्वतः सांगतात की आरोपी कोण आहेत त्यांना माहित आहेत. आता बघू ना, मी म्हणलोच ना, आता आलो ना, मी सगळं ऐकून घेतलंय, ही सगळी माहिती घेतली. ते कोणाकोणाला अटक करत नाहीत, का करत नाहीत, हातपाय धुवूनच मागा लागतो. मी एवढं महिनाभर थोडा गडबडीत हो, थोडा मोकळा पाहिजे होतो. तुम्हाला उद्यापासूनच झटका दाखवला असता काय ते. मुंडे, स्वर्गीय मुंडे यांना न्याय कसा मिळत नाही महादेव भैयाला, ते लगेच सुरू केला असता. पण सुरू केलाय तरी पण मी आजपासूनच, आता माझा फोन गेलाय, तुम्हाला कळन बदल कसा असतो ते. आता तुम्हाला आजच बदल कळन. पाटील, ज्या हत्या प्रकरणामध्ये विशेष पाहायला गेलं तर ज्यावेळेस महादेव मुंडे यांच्या पत्नी पोलीस स्टेशनला गेले होते, त्याच्यानंतर एका बंगल्यावरनं फोन आला होता, तो फोन वाल्मिक कराडचा होता. नंतर तपास थांबला गेला, आता देखील सांगण्यात आलेलं आहे. कुठेतरी दबाव होईल. मी तर आज समजून घेतलंय, आता ते कोणी बी असून दे, इथं आपण एकदा तराला लागलो ना तर मग मागं सरकत नसतो. आणि तुम्हाला कोणी लेकरं मारायला सांगितले? लोकांचे लेकरं मारत, हे लेकरं काय उन्हात घर बांधलं, तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला जर नावं सांगून तुम्ही अटक करत नाहीत त्यांना, उद्याची परिस्थिती माहिती तुम्हाला काय होईल. जर हे लेकरांच्या डोळ्यात सारखं पाणीच जर बघायचंय का मुख्यमंत्र्याला, इतकं सांगितलंय की हे आरोपी आहे, ते आरोपी आहे, डायरेक्ट नावं घेतलं तरी तुम्ही अटक करत नाहीत. तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री साहेब, किंवा तुमच्या हाताखाली जे जे नेते तुम्ही घेतलेत गुंड, यांच्यावर राज्य चालणार आहे, आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावर चला? आम्ही सगळे जर भिडल्यावर आता वेळ आणू नका. मला जास्त या घरातून बोलायचं नाही, कारण हे दुःखी घर आहे. तुम्ही आमच्यावरती ती वेळ आणू नका जी आम्हाला करायचंय ती. नसता तुम्ही मनानं आरोपी अटक करता. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे, 25 तारखेला त्यांचा रास्ता रोको आहे, यासाठी सीआयडी गठीत करून टाका. या कुटुंबाचं दुःख तुमच्याजवळ मांडायचंय, तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या. तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही, आरोपी अटक केल्या नाही, तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.